आता झालाय आता भरपूर पाऊस चालू आहे. जिम एग व्हेरी गुड. हा पुढे इथे ई ऍपल, चेरी, गवा. बरं, आणखी पुढचं व्हेजिटेबल. व्हेजिटेबल. हळू हळू नीट शांतपणे. वन डे थ्रो वॉज. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रोम ब्लॉग्स आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग ॲज वेल. आज आहे संडेचा दिवस आणि खूप दिवसानंतर मी माझ्या टीम आउटिंगच्या आणि काही वस्तू मी घेतलेल्या होत्या त्या ब्लॉगनंतर मी पहिल्यांदाच भेटायला येते. कारण काय होतं की ते सध्या ना खूप बिझी स्केड्यूल चालू आहे माझं आणि घरात पण असं सगळं पसारा होता ना, त्याच्यामुळे मला काही असं उमजतच नव्हतं की काय करावं आणि काय नाही, कसं सगळं मॅनेज करावं. अजूनही मी तुम्हाला होम टूर दाखवलेली नाही आहे कारण की घरात अजूनही असं व्यवस्थित सेटलमेंट झालेली नाही आहे माझी. त्याच्यामुळे मी अजून दाखवत नाही आहे. जसं माझी सेटलमेंट होईल नीट तसं मी तुम्हाला माझी होम टूर करून देईन. ओके, तर छान प्रकारे आंघोळ वगैरे झाली आणि आज पावसाचं नेमकं काय आहे काय माहिती. पाऊस भरपूरच पडतो आहे सकाळपासून. आता थोडंसं शांत झालं आहे पण खूप छान मोसम आहे. खरं तर सकाळचा एक व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होता पण सकाळी मी कामातच लागून गेले आणि नंतर मी आता आंघोळ वगैरे करून आहे ना रेडी झालेली आहे. थोडं पुढचं करायला देवपूजा वगैरे करते. त्यानंतर सगळं बाळाचा अभ्यास वगैरे बाकी आहे. बाळाची तब्येत काही ओमची तब्येत आहे ना 2 दिवसापासून काही बरी नव्हती, तर तो आता थोडंसं व्यवस्थित होतो आहे. त्याच्यामुळे मग आता सगळं कामं चालू होते म्हणून मला असं भेटायला वेळच भेटत नव्हता तुमच्याशी. पण तुम्हाला आता बाहेरचा मोसम दाखवते की आज कसं आहे आणि त्यानंतर एक एक गोष्टी दाखवते. आज नॉर्मल आम्ही घरीच थांबणार आहे कारण की पाऊस भरपूर चालू आहे बाहेर. तर हे असंच आम्ही घरातच राहून थोडंसं काहीतरी कामं असतील तेवढेच करूया. ओके, केव्हापासून आहे ना भरपूर पाऊस चालू होता. थोडंसं शांत झालं आहे आता. भरपूर पाऊस चालू आहे. झिमझिम मध्येच काहीतरी त्याला असं वारं येऊन जातं. ही आहे ना आमची पुढची हॉलमधली गॅलरी आहे. तर त्या हॉलमधल्या गॅलरीमधून हे सगळं असं दिसतंय. बाकीच्या गॅलरीज आहेत त्याच्यामधूनही थोडंसं असं दिसतं पण तिथे सध्या अजून सामान वगैरे पडलेलं म्हणून मी त्याचं दाखवत नाही, इकडचंच दाखवते. ओके, तुला काय झालं? हा, काय झालं तुला? बारीक होऊन गेला रे बाळू तू. 2 दिवसातच तब्येत बरी नव्हती ना तुझी. बारीक झालं बाळू. हां, असं अंगात येतं त्याच्या काहीतरी. नको ना बेटा, नको ना सोनू. चला थोड्या वेळाने आपण होमवर्क करू. हां होमवर्क करू ना थोड्या वेळाने. भांडे स्वच्छ करून आणले. असे देवाचे भांडे वगैरे साफ करून टाकायचे. त्यासाठी खतं ठेवले साय वापरायचे. आता पूजा वगैरे करून झालेली आहे आपली. पण कसं आहे ना, पूजा वगैरे केलं छान असं व्यवस्थित झालं ना तर मन प्रसन्न होतं. पण काय आहे की दररोज मला वेळ भेटत नाही, मग मी थोडंसं जसं होईल तसंच करते. आता मला मेडिटेशन करायचं आहे. 10 to 15 मिनिट्स मी मेडिटेट करून बाळूचा अभ्यास घेते. अभ्यास घेतल्यानंतर मग जेवण खावण करून मग आपली बाकीची कामं आहे तीच आपली चालू असतात. ओके, आता मी करते ना सोबत. काय होत नाही त्याला.
चल चल बस बस आता. इकडनं बस. बस, शांत बस, अगदी शांत. चला आवरा. काय ए बी आणि सी फॉर. हा बरोबर. पुढे डी फॉर. हा व्हेरी गुड. इकडे पुढे पुढे काय डीच्या नंतर. परत पाऊस बघा. आता थोडा वेळ शांत होता आणि आता बघा परत. परत पाऊस बघा. आता थोडा वेळ शांत होता आणि आता बघा परत. ऍक्च्युली हे ना हे बंद करावं लागतं कारण पाऊस आहे ना मध्ये त्याच्यामुळे हे बंद करून ठेवलं. आणि बाळूचं होमवर्क घेतला. आता बघा होमवर्क घेणं म्हणजे एक कार्यक्रमच असतो आपल्याकडे. दाखवते मी. बघा आमच्या बाळूने काय काय होमवर्क केलेला आहे. घेऊन बसलो त्याला कालचा आजचा पूर्ण होमवर्क A to S पर्यंत. A to S पर्यंत. आणि हे बघा ह्यांच्या टीचर एवढे स्ट्रिक्ट आहेत ना. थोडंसं इकडचं तिकडे झालं चुक 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 असं असतं. ते खूप स्ट्रिक्ट आहे आणि असंच चाललेलं आहे त्याचं सध्या. बुक्स बघा. हे बघा इकडे आर पण थोडंसं इकडचं तिकडे झाला इकडचं तिकडे झाला चूक असं आहे. 10 तारखेचा होमवर्क त्या दिवशी तो सुट्टीवर होता. लीववरती होता आमचा बाळू. त्याच्यामुळे हा राहून गेला. हे एखाद्या वेळी करून घेऊ त्याच्याकडनं नंतर. आणि हा जो आहे हा 31-32 असं हे लिहायला सांगितलेलं आहे. असं ठीक आहे. काय काय प्रोजेक्ट्स आहेत अजून एक एक करून प्रोजेक्ट्स त्याचे दिलेले. सेंटेन्सेस वगैरे दिलेले त्याच्या हिशोबाने. आणि त्याच्या हिशोबाने फोटोज वगैरे काढून पिक्चर्स वगैरे काढून तिथे चिकटवायचं आहे. एक आणखी स्टोरी दिलेली ते त्याच्याकडून नरेट करून घ्यायची आहे. हां एक स्टोरी होती थर्स्टी क्रो म्हणून. ती स्टोरी त्याच्याकडनं आता पाठ करून घ्यायची नरेट करून घ्यायची. त्याला मराठीतून येतं पण इंग्लिशमधून त्याला काही अजून शिकवलेलं नव्हतं ती स्टोरी. त्याच्यामुळे ते काय माहीत नाही. असं चाललं आहे होमवर्क. त्याला आपल्या काळी तर एवढं काय होमवर्क म्हणजे माझ्या वेळेला होता. पण आता हे प्रोजेक्ट्स वगैरे हे आत्ताच आलं आहे सगळ्यांचं. अदरवाईज एवढं म्हणजे होमवर्क शिवाय दुसरं काही नव्हतं. होमवर्क वगैरे काय काय थोड्याफार गोष्टी असायच्या प्रोजेक्ट्स वगैरे. पण हे थोडंसं नवीनच आहे आता यांच्या पॅटर्ननुसार. आजकालच्या मुलांच्या पॅटर्ननुसार. आता सगळं आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे केली. आता जेवण करायचं आहे थोडंसं काहीतरी आवरून. सो वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. आणि सगळं फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे. बाळूचं पूजा वगैरे करून झालं. हो 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 ओके हो. का डोक्याला मारतो तू सारखं. मला तिथे वॉर्डरोब वगैरे ना थोड्या प्रमाणात क्लीन करायचं आहे. त्याच्यामध्ये कपड्यांचं पण घड्या. याचा होमवर्क राहिलेला होता तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. भरपूर काम आहे. चलो आता मी आधी देवपूजा करते. ह्याचा होमवर्क घेते एक एक करत आणि मग बघूया. गुड गुड गुड. आता किती दिवसापासून आहे ना बोलतच नव्हता पण आता बोलतोय. हे बघा आणि असे अंगात हां असं पण चालू आहे त्याचं. आणि आता बघू प्रोजेक्ट बुक वगैरे मी दाखवेल तुम्हाला कसं आहे ते. पिक्चर्स वगैरे होते आणि पिक्चर्समध्ये सेंटेन्स होते आणि त्यांना ते सांगायचं होतं. आता आणखीन एक आहे थर्स्टी क्रोची स्टोरी आहे ना ती त्याच्याकडनं बोलून घ्यायची आहे.
मला ती सारखी सारखी मला fruit हा दाखव दाखव बोल. मँगो हम्म, स्ट्रॉबेरी हम्म. बनाना हम्म. डेट जामून ऍपल वॉटरमेलन चिकू पाइनएप्पल मिशिटले कोकोगन ऑरेंज पपाया कच्चा ऍपल चेरीज हम्म. गवा. बरं, आणखी पुढचं बाळूचं होमवर्क करून झालेलं आहे. आणि हे बघा, हे जे कपाट आहे ना, हे आम्ही असं घेतलेलं होतं टेम्पररी बेसिससाठी. आणि ते आता मला थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे. त्याचं थोडं एक सेक्शन आहे ना इकडे होता, म्हणजे हा असा एक सेक्शन होता, तर तो पण मला आता आवरायचा आहे थोडंसं. आणि शर्ट्स वगैरे काढून आहे ना, शर्ट्स वगैरे प्रेस करते. हे बघा, हे असं थोडंसं सामान मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. असं पूर्ण नाही केलेलं, असंच वरवर ठेवलेलं होतं. तर बघते आता मी त्याच्यामध्ये करते काय काय. असा पाणीपुरीचा बेत आहे आपल्याकडे. बाळू काय खातो तू? ऐ त्याला पाहिजे होता समोसा, पण झाली पाणीपुरी. हा, ते जे वॉर्डरोब होतं ना, ते थोडंसं तिरकं झालं होतं सगळं सामानामुळे. त्याच्यामुळे हे सगळं सामान काढून आहे ना, मग मी त्याच्यामध्ये ठेवला मी सगळं सामान. आता हे काढून ठेवला ह्याच्यातला. आणि इथे आता थोडंसं कपडे जे आहेत ना, कुर्ती वगैरे ट्रेडिशनल टाईप, हे सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवते. म्हणजे थोडं तिकडे पण रिकामं होऊन जाईल. मग ह्या वॉर्डरोबमध्ये माझं हे सगळं मॅनेज होईल. हो हो हो, हे बघा हा असंच आहे. आणि इतका बदमाश आहे ना, इतका बदमाश आहे. त्याच्याकडनं सेंटेन्स काढून घ्यायचे आहेत आम्हाला, सेंटेन्स बोलवून घ्यायचे, पण नाही, सेंटेन्स अजिबात बोलत नाही आहे. काय करणार आहे काय माहिती. ठीक आहे, पुढचं बघूयात आता. तर मी हे वॉर्डरोब अरेंज करून ठेवते. छोटंसं आहे हे, कपडेच नव्हतात ह्याच्यामध्ये ना, जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये ना कपड्यांसाठीचं बेसिकली थोडं असं आता कपडे ठेवून देतो त्याच्यामध्ये, तर ते रिकामं नाही. आपण बाळूचा प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे ना, कंप्लीट करून झालेला आहे. हो ना बेटा? बोल बरं, सेंटेन्स ते बोलून दाखव. आता बाळू आमच्या सोबत स्टोरी म्हणणार आहे. हा बोला. वन डे क्रो वॉज व्हेरी थर्स्टी. ही वॉज लुकिंग फॉर वॉटर. असा होता आजचा दिवस. आणि खरं तर आज आम्हाला टिटवाळाला जायचं होतं, पण ह्या पावसामुळे काही आम्हाला जमलं नाही ते. त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. पण आजचा दिवस कसा होता, तुम्हाला कसा वाटला, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि नक्की नवीन 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 गोष्टी येणार आहेत आणखी माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती. सबस्क्राईब करा सगळ्यांनी. थोडेच सबस्क्रायबर्स बाकी आहेत माझे, 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायला. लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आणखीन एक गोष्ट, की इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा सेम आय डीने सेम नावाने मी चॅनल ओपन केलेलं आहे. एक नवीन सुरुवात आहे, तर तुम्ही तिथेही जाऊन मला फॉलो करा, इंस्टाग्रामला सुद्धा आणि फेसबुकला सुद्धा. ओके, सपोर्ट मी. आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.